जय श्रीराम मित्रांनो, उगलं फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलो. विषय सुरू करणार आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर जय श्रीराम मित्रांनो, आजचा विषय खूप महत्वाचा घेऊन आला. आजचा विषय असा आपला की फक्त डाएट करून वजन कमी होतं का? एकदम तुम्हाला पडलेला प्रश्न हा डोक्यात नेहमी चालत असतो की डाएट केल्याने वजन कमी होतं का? भरपूर जण काय करतात माहिती का, कुठल्या गोष्टी काय करत नाही, फक्त डाएट करतात. तर मित्रांनो, 90% लोकांचं हे असतं. आता मी तुम्हाला सांगणार आहे की भरपूर जण काय करतात, डाएट करतात. पण एक मित्रांनो, एक तुम्हाला सांगता, नुसतं डाएट करून लॉंग टर्म साठी वजन कमी होत नाही. तर का? तर मित्रांनो, खरं म्हणजे काय, डाएट सोबत तुम्ही काय काय गोष्टी करता ते खरं महत्वाचं, तेव्हा तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट भेटणार आहे. सर्वात पहिले डाएट तुम्ही करताय, तर डाएट मध्ये आपण काय महत्वाचं असतं, तुम्ही काय खाताय त्यावर डिपेंड असतं. भरपूर जण काय करतात, डाएट म्हणजे कमी खाणं. एकदम चुकीचं आहे. डाएट मध्ये तुम्ही टोटल मायक्रो न्यूट्रिएंट्स जे असतात, मायक्रो काउंट करून तुम्ही ते पूर्ण खायचं असतं. म्हणजे एक एक्झाम्पल झाला, कॅलरी डिफिशिएट करून तुम्हाला खायचं असतं. म्हणून डाएट मध्ये काय खातात ते महत्वाचे. दुसरं मित्रांनो, डाएट सोबत तुम्हाला ऍक्टिव्हिटी करणे खूप गरजेचं. म्हणजे शरीर हल्लं पाहिजे. दिवसभरामध्ये तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करताय, तुम्ही नुसतं बसून राहिले, थोडंफार नॉर्मल काम केलं ठीक आहे, पण मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जिम करणं खूप गरजेचं. त्यासाठी तुम्हाला कार्डिओ ट्रेनिंग झाली, त्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग झाली, या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं. म्हणून ऍक्टिव्हिटी करणं खूप महत्वाचं आहे डाएट सोबत. म्हणून तुम्हाला तुमचं शरीर हे हल्लं पाहिजे, चांगल्या पद्धतीने खेळलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला चांगला रिझल्ट. आणि तिसरं मित्रांनो, लाईफस्टाईल आणि स्लीप. आता तुम्हाला सांगतो, भरपूर जण काय करतात, डाएट चांगला करतात, बरोबर, दुसरं त्यांची बॉडी ऍक्टिव्हिटी सुद्धा चांगली असते, चांगली एक्सरसाइज करतात, पण तिसरी त्यांची लाईफस्टाईल एकदम चुकीची असते. काय असतं माहिती का, त्याच्यामध्ये डाएट वगैरे पद्धतशीर करतील, पण इतर गोष्टी खूप त्यांच्या नाही का खालीवर अपडाऊन झालेल्या असतात. म्हणजे पुरेशी झोप नसते त्यांना. कमीत कमी ते दिवसातून फक्त 5-6 तास झोपत असतात. तर मित्रांनो तसं नाही. मसल रिकव्हरीसाठी तुम्हाला 7 ते 8 तासाची झोप घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही झोप चांगली प्रॉपर घेणार तर तुमच्या शरीराला ते गोष्टी लागतील आणि तुमचं मसल चांगलं रिपेअर होऊन चांगलं तुम्हाला एक चांगलं रिझल्ट देणार आहे. तर मित्रांनो, या गोष्टी असतात की नुसतं डाएट केल्याने तुमचं वजन कमी होणार नाही. म्हणून त्यासाठी आता बेस्ट फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला बॅलन्स डाएट, चांगली ऍक्टिव्हिटी आणि लाईफस्टाईल आणि स्लीप तुमची चांगल्या पद्धतीची पाहिजे. हा बेस्ट फॉर्म्युला आहे. म्हणून नुसतं तुम्हाला जर लॉंग टाइम रिझल्ट पाहिजे असेल तर डाएट सोबत काय खाता ते महत्वाचं. त्यानंतर तुमचं जो आपला ऍक्टिव्हिटी झाली, चांगली ऍक्टिव्हिटी पाहिजे असते, शरीर हल्लं पाहिजे. चांगली ऍक्टिव्हिटी म्हणजे शरीराला एक त्रास झाला पाहिजे. चांगली ऍक्टिव्हिटी म्हणजे जिम करा, त्यामध्ये तुम्ही चांगल्या तुमच्या ट्रेनरला विचारून अशी एक्सरसाइज करा की ज्याने तुम्हाला फॅट लॉसला, वेट लॉसला रिझल्ट भेटेल अशी. त्यासोबत दुसरं तुमची लाईफस्टाईल आणि स्लीप कशा पद्धतीची, ते पण खूप महत्वाचं. म्हणून हे 3 बेस्ट फॉर्म्युला आहे. हे जर तुम्ही तुमच्या अंमलामध्ये आणले जीवनाच्या, तर तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. म्हणून नुसतं डाएट केल्याने, कमी खाल्ल्याने तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला बॅलन्स डाएटला बी जावं लागेल, चांगली ऍक्टिव्हिटी करावी लागेल, चांगली लाईफस्टाईल आणि स्लीप ठेवावी लागेल. म्हणून तुम्हाला नुसतं डाएट केला ना तर तो लॉंग टर्म साठी रिझल्ट नसतो. म्हणून तुम्हाला लॉंग टर्मचा रिझल्ट पाहिजे ना, तर या 3 गोष्टी, या 3 बेस्ट फॉर्म्युला यूज करा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. म्हणून नुसतं डाएट केल्याने वजन कमी होत नाही. तर या 3 मी तुम्हाला पॉईंट सांगितले, ते केल्याने तुम्हाला रिझल्ट भेटणार. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. तुम्हाला विषय आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.